न्यूज पाहिल्या असतील, यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहिले असतील किंवा गुगलवरती इन्फॉर्मेशन पाहिली असेल की सीनियर सिटीजन कार्ड कंपल्सरी किंवा सीनियर सिटीजन कार्डचे हे फायदे आहेत, सीनियर सिटीजन कार्ड तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही पाहिली असेल आणि तुमच्या मनामध्ये एक गोंधळ उडाला असेल की सीनियर सिटीजनचे नक्की फायदे काय आहेत किंवा सीनियर सिटीजनचे खरंच हे फायदे आहेत का, कुणाला अनुभव आला असेल किंवा काहींना अनुभव आलाही नसेल। तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून मी आधी माझ्या YouTube चॅनलवरती सीनियर सिटीजन कार्ड बद्दल इन्फॉर्मेशन ही अपलोड केली होती, परंतु आजच्या व्हिडिओमधून तुमच्या मनातील ही सर्व गोंधळ दूर करण्यासाठी, म्हणजे मी जेव्हा इन्फॉर्मेशन अपलोड केली तेव्हा मला कमेंट्स मधून असे जाणवले की बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या होत्या की आमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असूनही आम्हाला त्याचा कोणताही फायदा होत नाही किंवा आम्हाला सीनियर सिटीजन कार्ड कसे काढायचे हेच माहीत नाही, सीनियर सिटीजन कार्ड काय आहे हेच माहीत नाही किंवा आम्ही ऑफलाईन सीनियर सिटीजन कार्ड काढायला गेलो तर आम्हाला काढून देत नाहीत किंवा ऑनलाईन सीनियर सिटीजनसाठी कार्ड काढण्यासाठी कोणती वेबसाईट किंवा कोणती साईट आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही। अशा बऱ्याच कमेंट्स मला आल्या होत्या आणि त्याच कमेंट्सचे उत्तर म्हणून आजचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे। तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की सीनियर सिटीजन कार्ड हे खरे फायदेशीर आहे का, आणि जर फायदेशीर आहे तर त्याचे फायदे कोठे होतात आणि ते फायदे कसे होतात याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता, जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। मित्रांनो, फर्स्टली आपण पाहणार आहोत की सीनियर सिटीजन कार्डचे फायदे आहेत का, आणि जर ते आहेत तर कोठे आहेत आणि ते फायदे कसे आपण यूज करून घ्यायचे हे, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की सीनियर सिटीजन कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर जाऊन आपण अप्लाय करायचे हेही आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्हाला हे तर माहित आहे की सीनियर सिटीजनला बऱ्याच भारत सरकारने योजना किंवा सवलती लॉन्च केल्या आहेत, त्यामध्ये मग सीनियर सिटीजनला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण काही सवलती मिळतात किंवा बँकिंग सेक्टरमध्ये मिळतात, टॅक्स बेनिफिट मिळतो किंवा रेल्वेमध्ये मिळतात किंवा मोबाईलचा जो रिचार्ज असतो त्याच्यामध्येही काही डिस्काउंट मिळतो किंवा हॉस्पिटलमध्ये डिस्काउंट मिळतो। अशा बऱ्याच सवलती सीनियर सिटीजनला आपल्या सरकारने लॉन्च ही केल्या आहेत, हे तुम्हाला माहित आहे। परंतु जर तुमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असेल तर तुम्हाला यापेक्षाही जास्तीच्या सवलती कोणत्या मिळणार आहेत आणि त्या सवलतींचा फायदा तुम्हाला कोठे आणि कसा घ्यायचा हे आपण पाहूयात। त्यामध्ये पहिली सवलत आहे ते म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सवलत दिली जाते, कारण मला कमेंट्स एक होती की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सवलत देतात परंतु प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अजिबात डिस्काउंट देत नाहीत। पण तुम्हाला हेच माहित नाही की प्रायव्हेट हॉस्पिटल किती प्रकारचे असतात, ती कोणती असतात, कोणत्या हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणायचे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये सीनियर सिटीजनला डिस्काउंट हा मिळतो। तर मित्रांनो, दोन प्रकारचे प्रायव्हेट हॉस्पिटल असतात, त्यामध्ये सेमी प्रायव्हेट आणि फुल्ली प्रायव्हेट असे दोन प्रकारचे जे प्रायव्हेट हॉस्पिटल असतात। त्यामध्ये जे सेमी प्रायव्हेट हॉस्पिटल असते त्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असते, म्हणजे गव्हर्नमेंट त्या हॉस्पिटलला काही ना काहीतरी ही आर्थिक मदत करत असते, आणि असे जे सेमी प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत तेथे मात्र तुमच्या सीनियर सिटीजन कार्डचा नक्की फायदा होतो। मित्रांनो, या सीनियर सिटीजन कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही एखाद्या सेमी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केला तर तुमच्या बिलामध्ये तुम्हाला डिस्काउंट हा दिला जातो आणि सर्व्हिस ही चांगली दिली जाते, कारण त्या हॉस्पिटलला सरकारच्या काही ना काही आर्थिक मदतीचं कॉन्ट्रीब्युशन असते, त्यामुळे ते हॉस्पिटल ही या सीनियर सिटीजन बांधवांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बांधवांना काही ना काही डिस्काउंट हे देत असते। तर हा फायदा आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये। तुम्ही पहिलं समजून घ्या दोन्हीतला फरक काय आहे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट व्हायचं आणि ह्या सीनियर सिटीजन कार्डचा कसा फायदा करून घ्यायचा हे फर्स्टली तुम्ही समजून घ्या, आणि मगच तुम्ही पुढे कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहात, तिथे तुम्ही सीनियर सिटीजन कार्डचा कसा फायदा घेणार आहात
हे ठरवा। सो सिनियर सिटीजन कार्डचा पुन्हा एकदा सांगते, सिनियर सिटीजन कार्डचा हा सेमी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच फक्त फायदा होतो, तेथेच तुम्हाला डिस्काउंट मिळतो। फुल्ली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिस्काउंट मिळत नाही। असे हजारो हॉस्पिटल आहेत की जी सेमी प्रायव्हेट आहेत, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी एखाद्या तुम्ही ॲडमिट होणार असाल किंवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणार असाल, तर ते हॉस्पिटल सेमी प्रायव्हेट आहे की फुल्ली प्रायव्हेट आहे हे पहा आणि मगच ॲडमिट व्हा, तरच तुम्हाला, जर सेमी प्रायव्हेट असेल तरच तुम्हाला डिस्काउंट हा मिळून जाईल। सो हा मुद्दा क्लिअर झाला की तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणि कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिस्काउंट मिळतो। त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा जो की तुम्हाला जर तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असेल तर मिळतो, तो म्हणजे डुअल स्टेप बँकिंग फॅसिलिटी किंवा डुअल स्टेप बँकिंग सर्व्हिस। ही जे की सिनियर सिटीजन, आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर ज्याचे वय 60 पेक्षा जास्त आहे तो असतो तो ज्येष्ठ नागरिक, आणि ज्या व्यक्तीचे 60 पेक्षा जास्त वय झाले की त्याला शारीरिक प्रॉब्लेम चालू होतात, कोणाचे पाय दुखतात, कोणाच्या अवयवांचा काहीतरी प्रॉब्लेम होतो, त्यांना जास्त लांबवरती जास्त अंतरावरती चालणे हे शक्य नसते, आणि त्यामुळेच आपल्या भारत सरकारने डुअल स्टेप बँकिंग फॅसिलिटी हे एक सवलत लॉन्च केली आहे। तर आता डुअल स्टेप बँकिंग फॅसिलिटी काय आहे, तर अशा व्यक्ती की ज्या 60 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक किंवा सिनियर सिटीजन असे म्हणतात। या सिनियर सिटीजनला बँकेपर्यंत येता येत नाही आणि त्यांची जर बँकेची कोणतीही कामे असेल, कोणती छोटी किंवा मोठी कोणतीही कामे असेल, मग कॅश डिपॉझिट करायचे असेल किंवा कॅश काढायचे असेल किंवा एखादा चेक टाकायचा असेल किंवा कोणतीही एखाद्या बँकेची सवलतीसाठी तुम्हाला कोणती डॉक्युमेंट द्यायची असेल, पेन्शन योजनेसाठी डॉक्युमेंट्स द्यायचे असतील, कोणतीही जर छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी कामे असतील, तर बँकेचे कर्मचारी ही बँक त्या सिनियर सिटीजनच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या दाराशी येऊन करतात। कारण हा आपल्या गव्हर्नमेंटकडून लॉन्च झालेला एक नियम किंवा सिनियर सिटीजनसाठी सवलतच आहे म्हटले तरी चालेल। सो डुअल स्टेप सर्व्हिस तुम्हाला केव्हा मिळते, जर तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असेल तरच तुम्हाला ही डुअल स्टेप सर्व्हिस ही मिळते। सो अजूनही कोणी सिनियर सिटीजन कार्ड काढले नसेल तर सिनियर सिटीजन कार्ड तुम्ही ऑफलाईन या ऑनलाईन कोठेही जाऊन काढू शकता आणि या सर्व संधींचा फायदा हा घेऊ शकता। त्यानंतर पुढचं बेनिफिट आहे तो म्हणजे भारतातील कोर्टमध्ये सवलत। तुम्हाला माहित आहे की सिनियर सिटीजनसाठी आता खूप साऱ्या ठिकाणी सवलती झाल्यात, परंतु सर्वात महत्त्वाची सवलत म्हणजे तुमची जर एखादी भारतातील कोणत्याही, तो सुप्रीम कोर्ट असेल, हाय कोर्ट असेल, कोणताही कोर्ट असेल, आणि सिनियर सिटीजनची जर एखादी केस कोर्टमध्ये चालू असेल तर अदरपेक्षा सिनियर सिटीजनच्या केसला ही प्रायोरिटी दिली जाते। म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर तुमची पुढची डेट असेल तर ती डेट सगळ्यांपेक्षा अलीकडे घेतली जाते आणि त्या केसवरती आपले कोर्ट कर्मचारी ही काम करतात। त्यामुळे जर तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असेल तर तुम्हाला भारतातील कोणत्याही कोर्टमध्ये सवलत मिळते, म्हणजेच तुम्हाला तुमची जी केस चालू आहे त्याच्यामध्ये प्रायोरिटी मिळते आणि तुमच्या केसचा लवकरात लवकर निकाल लावण्याचा निर्णय हा घेतला जातो। मग तो कोणताही कसाही निकाल असू द्या, पण लावण्याचा हा निर्णय घेतला जातो। त्यासाठी तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे। हे सिनियर सिटीजन कार्ड हे 2 प्रकारचे असते, त्यामध्ये नॅशनल सिनियर सिटीजन कार्ड आणि स्टेट लेवलचे सिनियर सिटीजन कार्ड। स्टेट लेवलचे सिनियर सिटीजनचा कार्डचा फायदा काय असतो, तर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने म्हणजे आपल्या राज्य सरकारने ज्या ज्या योजना लॉन्च केल्या आहेत, त्या सर्व योजनांच्या जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे स्टेट लेवलचे सिनियर सिटीजन कार्ड हे असणे खूप महत्त्वाचे आहे। मग त्यामधील काही योजना विदाउट सिनियर सिटीजन कार्ड हे मिळतात, परंतु तुम्हाला जर सर्वच योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर स्टेट लेवलचे सिनियर सिटीजन कार्ड असणे कंपल्सरी आहे। आणि जर तुम्हाला केंद्र सरकारकडून ज्या योजना लॉन्च होणार आहेत त्या योजनांचा जर फायदा घ्यायचा असेल, सर्वच योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे नॅशनल लेवलचे सिनियर सिटीजन कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे। हे 2 प्रकारचे सिनियर सिटीजन कार्ड आहेत, नॅशनल लेवलचे आणि दुसरा आहे तो स्टेट लेवलचे।
तुम्ही या दोन्हीपैकी कोणतेही काढू शकता किंवा दोन्हीही काढले तरी चालतात. तुम्हाला दोन्हीकडूनही फायदा मिळेल. काही योजना अशा आहेत की तुम्ही फक्त नॅशनल लेवलचे कार्ड काढून सर्व योजनांचा म्हणजे त्या सर्व योजनांचा लाभ हा घेऊ शकता. यानंतर पाहूयात की हे सीनियर सिटीजन कार्ड हे काढायचे कसे किंवा याची प्रोसिजर काय आहे हे सर्व. यामध्ये जर तुम्हाला ऑफलाईन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन काढू शकता आणि जर ऑनलाईन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही स्टेट लेवलचे कार्ड काढताना तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करा ऑनलाईन सीनियर सिटीजन कार्ड आणि government.maharashtra.in या साईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन सीनियर सिटीजन कार्ड स्टेट लेवलचे काढू शकता आणि जर नॅशनल लेवलचे काढायचे असेल तर government.india.in या साईटवरती जाऊन तुम्ही नॅशनल लेवलचे कार्ड हे काढू शकता. त्याची ऑल प्रोसिजर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो मला वाटते मला जेवढ्या कमेंट्स आल्या होत्या त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमधून दिली आहेत की